कितीही महागडे प्रॉडक्ट्स वापरले, कितीही चांगल्या क्वालिटीचे प्रॉडक्ट्स वापरले, तरीही जर का तुमच्या स्किनवरती ग्लो येत नसेल, तुमची स्किन छान तुकतुकीत फ्रेश वाटत नसेल, तर याचं कारण कुठेतरी तुमच्या गट हेल्थ रिलेटेड असू शकतं. गट हेल्थ जर व्यवस्थित असेल तर अन्नाचं व्यवस्थित पचन होणार आहे आणि तिथून जे रक्त धातू तयार होणार आहेत त्यांपासून त्वचेची निर्मिती होणार आहे आणि मग ही त्वचा छान असणार आहे. पण तेच जर का आपला अग्निमंद असेल तर जेवण व्यवस्थित पचणार नाही. तुम्ही जेही काही खाताय त्यापासून आम निर्मिती होईल आणि आम म्हणजेच एक प्रकारे टॉक्झिन्स निर्माण होतील. हेच टॉक्झिन्स रक्तामध्ये ॲब्सॉर्ब होतील आणि तिथून ते डायरेक्टली स्किनमध्ये येतील आणि स्किनमध्ये मग पिंपल येणं, पिगमेंटेशन येणं, रॅश येणं, अशा प्रकारचे वेगवेगळे सिम्पटम्स दिसायला लागतील आपल्याला. आणि म्हणूनच जर का तुमची स्किन ग्लो करत नाहीये, खूप डल वाटतेय, तर तुमचं डायजेशन पुअर असू शकतं आणि म्हणून स्किनवरती ग्लो नाहीये. आणि म्हणून काय करता येईल तर खूप सोपे उपाय करता येऊ शकतात. जसं की पहिलं खाल्लेलं अन्न पचेल त्याच्यानंतरच तुम्हाला पुढचं अन्न घ्यायचे. जर पहिला आहार पचलेला नाही असं वाटत असेल तर एखादा मील स्किप केलं तरी चालणार आहे. दुसरं म्हणजे पचन आणखी चांगलं इम्प्रूव्ह करण्यासाठी जेवणानंतर ताक घेणं, त्याच्यामध्ये जिऱ्याची पूड घेणं किंवा जेवणानंतर ओवा आणि गरम पाणी घेणं यासारखे उपाय करता येतील, जेणेकरून जे पचन मंद झालेलं आहे ते चांगल्या प्रकारे इम्प्रूव्ह करता येईल. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली स्लीप सायकल व्यवस्थित करणं. कारण जर आपल्याला झोपेला पुरेसा वेळ दिला तरी सुद्धा आपलं डायजेशन व्यवस्थित होऊ शकतं आणि रात्री उशिरा न जेवता साधारण झोपेच्या आधी 2 ते 3 तास आपलं रात्रीचं जेवण झालं पाहिजे, जेणेकरून जे काही खाल्लेलं आहे ते झोपायच्या आधीच व्यवस्थित पचलं जाईल आणि त्यामुळे झोपही व्यवस्थित होऊन जाईल आणि जे काही आम आहेत ते निर्माण होणार नाहीत. अशा प्रकारे जर का व्यवस्थित काळजी घेतली तरी सुद्धा तुमची स्किन खूप छान प्रकारे रिस्पॉन्ड करताना दिसून येईल तुम्हाला आणि एक नॅचरल ग्लो इंटरनलीच त्या स्किनमध्ये यायला लागेल. त्यामुळे नक्की ह्या गोष्टींचा विचार करा. फक्त फाउंडेशनवरती डिपेंड न राहता डायजेशनवरती सुद्धा फोकस करणं तितकंच महत्त्वाचं आहे. व्हिडिओतली माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या जर का स्किन संबंधित काही तक्रारी असतील तर त्या मला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.